श्री संत सद्गुरु देव अवतारी बाळूमामा चरित्र कथा। पुढच्या वर्षापर्यंत तुझ्या घरी पाळणा हलेल या शब्दांना हे झाड व रस्ता साक्षीला आहे। कर्माची गती न सरलेल्या आणि निपुत्रिक असलेल्या एका भक्ताने बाळूमामांना मुलबाळ पाहिजे असे मागणी घालताच मामा त्याला म्हणाले, अरे या जन्मात माझ्याजवळ मुलबाळ मागण्याची इच्छा धरू नकोस, पुढच्या जन्मात बघू। तू माझी सेवा चाकरी करतोस हे खरं आहे, पण बाळू धनगराची सेवा केली आणि मला मूल झालं नाही म्हणून माझ्या नावानं जगात बोंबलत सुटायचं असलं तर मला तुझ्या सेवेची गरज नाही। त्याच वेळी मामांची कीर्ती ऐकून आदमापूरचे इनामदार शंकरराव भोसले हे त्या ठिकाणी आले होते। त्याचा एकुलता एक मुलगा खूप आजारी असल्याने त्याविषयी विचारणा करण्यास ते बाळूमामाकडे आले होते। इनामदार शंकरराव भोसले बाळूमामाचे दर्शन घेऊन तिथेच मामासमोर खाली बसले। मामाकडून त्यांची कोण कुठले का आला याची चौकशी झाली। त्यानंतर इनामदाराने एकुलत्या एका मुलाच्या आजारपणाविषयी सांगून मुलाला बरे करण्याची विनंती मामांना केली। त्यावेळेस मामाने आपण ओढत असलेली बिडी इनामदारांना ओढण्यास दिली। ती इनामदाराने घेतली। इनामदारांना बिडीच्या पहिल्याच झुरक्याला जोरात ठसका लागला। त्यानंतर मामाने टिचकी वाजवली व ते इनामदारांना म्हणाले, तुमचे काम होत नाही। आणि मामाने इनामदारांना गावाकडे जाण्यास सांगितले। त्यानंतर इनामदार गावाकडे गेले आणि 1-2 दिवसातच त्यांचा एकुलता एक मुलगा वारल्याचे समजले। इनामदारांना याचे फार दुःख झाले। यामध्येच 4-5 वर्षे अशीच निघून गेली। इनामदार मामाकडे आले की दुसरे अपत्य होण्याविषयी मामांना नेहमी विचारायचे। मामा म्हणायचे, बघू सांगतो। याप्रमाणे दिवसामागून दिवस जात होते। एके दिवशी मामाने इनामदारांना विचारले, इनामदार मी हाक मारीन त्यावेळेस हात धरून मला घरी नेशील का? इनामदार म्हणाले, होय घेऊन जाईन की मामा। काही दिवस असेच निघून गेले। एके दिवशी मामा सकाळच्या वेळी मरगुबाईच्या देवळाकडून इनामदारांच्या वाड्यासमोर आले। शंकर शंकर अरे शंकरा अशी हाक इनामदारांच्या पतीने ऐकली। त्यावेळी शंकरराव स्नानगृहात आंघोळ करत होते। ती लगेच तिकडे धावतच गेली। अहो मामा तुम्हाला हाक मारत आहेत, लवकर चला अशी हाक तिने शंकररावांना दिली। हे ऐकताच इनामदाराने आंघोळ अर्धीच सोडली आणि ओल्या उघड्या अंगानेच अंगणात आलेत। अक्कासाहेबांनी आरती पेटवली। मालकांच्या सोबत आरती घेऊन त्या अंगणात आल्या। इनामदार पती पत्नीने मामांना ओवाळले, मामांचे दर्शन घेतले व मामांना हाताला धरून घरात आणले। मामांचे यथोचित आदरातिथ्य त्यांनी केले। या घटनेनंतर काही दिवसांनी पुन्हा एकदा इनामदारांनी मामांना येताना पाहिले। मामा आपल्या घरी येतील असे समजून घरात कल्पना देण्यासाठी म्हणून इनामदार घरात गेले। तोपर्यंत मामा तिथून सटकले व सुताराच्या मागील दाराने येऊन पाठीमागच्या गलीला एका लाकडाच्या ओंडक्यावर बसले। इनामदार मामांची चौकशी करत करत तिथे येऊन पोचले। इनामदारांना मामा म्हणाले, अरे इनामदार ये इकडे बैस इथे। पुढच्या वर्षापर्यंत जर तुला मुलगा झाला नाही तर बाळ्या धनगर हे नाव जगात सांगणार नाही। या गोष्टीला हे झाड व रस्ता साक्षीला आहे। मामांच्या सांगण्याप्रमाणे इसवी सन 1931 साली इनामदारांना अपत्य झाले। त्याचे नाव बाबासाहेब असे ठेवले। त्या बाबासाहेबांना पुढे इसवी सन 1975 साली एक मुलगा झाला, तो देखील मामांच्या कृपेनेच। झाडाच्या व रस्त्याच्या साक्षीने तुला मुलगा होईल असे मामांचे सांगणे म्हणजे कोणालाही फसवणूक केल्यासारखे वाटेल, परंतु देव अवतारी संतांनी वेदांत साक्षी अनुभवाने पचवला असल्याने त्याचा अर्थ वेदांत जाणणाऱ्यालाच कळणार व त्यातील आनंद भोगता येणार। जगातील पदार्थामध्ये जड व चेतक असे मुख्य 2 भाग असतात। चेतनात वनस्पती, सूक्ष्म जीवाणू, जीवजंतू, पशुपक्षी, मानव यांचा समावेश होतो, तर जडात निर्जीव गोष्टीचा समावेश होतो। परंतु निर्जीवातही चेतना असते। विज्ञानशास्त्राने त्याची 5 प्रकारे विभागणी करून त्याच्यात खरोखर अभेद असून त्या सर्वात एकच
आत्मचैतन्य पूर्ण भरलेले आहे असे सांगितले आहे. त्याचाच नेहमी अनुभव संतांना येत असतो. म्हणून त्यांना झाड ही चेतन वस्तू व जड डांबर खडी मातीच्या रस्त्यात देखील साक्षीसाठी चालतो. पुढे मामाने इनामदारांच्याकडे 3 ओपे जमीन अंदाजे 2 एकर जमीन मागितली. शंकरराव मल्हारराव भोसले यांनी देखील कसलाही मागचा पुढचा विचार न करता मामांना बक्षीस म्हणून 3 ओपे जमीन दिली. तीच जागा बाळूमामांनी समाधीसाठी निवडली. आज त्याच जागेवर बाळूमामांचे समाधी मंदिर बांधले आहे. अशी आहे बाळूमामांची कथा. बोला बोला बाळूमामांच्या नावाने चांग भला.